मित्रहो, आपण पाहिलं की कोल्हापुरामध्ये सतेज पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने राजेश लाटकर यांच्यासारख्या एका नगरसेवकाला किंवा एका स्थानिक नेत्याला हलक्यात घेतलं आणि एक नाट्य घडलं. आता असंच एक नाट्य आणखी राज्य पातळीवर घडणार का, हा देखील प्रश्न आहे. याचं कारण काय? तर राज ठाकरे यांना सोबतीला घेऊन भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांना काहीसं हलक्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि आत्ता जो अमित ठाकरे सदा सरवणकर यांच्यातला जो काही कल्ला सुरू आहे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात जे काही आत्ता शिंदेंच्या लोकांनी शड्डू ठोकलेले आहेत, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला पाहिल्या तर एक गोष्ट लक्षात येते की आता भाजपला हे कळून चुकलेलं आहे किंवा भाजपमधल्या काही नेत्यांना हे कळून चुकलेलं आहे की एकनाथ शिंदे हे प्रभावशाली होत आहेत, हे परिणामकारक होत आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे यांच्यासारखा एक दमदार वक्ता घेऊन किंवा ज्याच्याकडे एक हाती पक्ष आहे असा नेता घेऊन एकनाथ शिंदे यांची कोंडी करणं हे आता भाजपमधल्या काही लोकांसाठी गरजेचं ठरलेलं आहे. आता एकनाथ शिंदे या सगळ्या गोष्टीला पुरून उरणार का? याच्यामध्ये काही गल्लत होत असताना अमित ठाकरेंसारख्या एका उदयोन्मुख तरुण नेत्याचं नुकसान तर होणार नाही ना, असे अनेक प्रश्न या सगळ्या नाट्यातून आणि गोंधळातून आपल्या समोर येत आहेत. नेमकं काय होतंय हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, गेल्या 2 वर्षाच्या म्हणजे 30 जून 2022 पासून आजपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक वेळा जर कोणता नेता भेटला असेल तर त्या नेत्याचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दोस्ताना हा तसा शिवसेनेत असल्यापासूनचा आहे, पण तो साधारण 2012 पासून गेल्या 12 वर्षामध्ये अधिक खुलला आणि बहरला. पण त्याच राज ठाकरे यांच्या एकूणच राजकीय शैलीनुसार किंवा त्यांच्या वक्तृत्वानुसार ते जे पत्ते टाकतायत किंवा ज्या गोष्टी ते करतायत त्याबद्दल सर्वसाधारण मतदारांमध्ये, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय निरीक्षकांमध्ये सुद्धा कमालीचा गोंधळ आहे, संभ्रम आहे आणि राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल एक संशयही आहे. आता राज ठाकरे यांनी आज खरं तर प्रचाराचा पहिला दिवस आहे, पण अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच त्यांनी 2 सभा घेतल्या. त्यातली एक होती ही राजू पाटील यांच्यासाठी कल्याण ग्रामीण या ठिकाणी आणि दुसरी होती ब्रह्मांड नाका म्हणजे घोडबंदर रोड परिसर आणि आझाद नगर या भागामधली सभा होती ती. तर या 2 सभा राज ठाकरे यांनी घेतल्या. या सभांमधून राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यांनी ही टीका करताना काय सांगितलं तर शिवसेना प्रमुखांचं जे काय शिवसेना हे नाव आहे तेही त्यांचंच आहे आणि जे धनुष्यबाण आहे हेही त्यांचंच आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ हे शरद पवारांचं. आता याच्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया सकाळी दिलेली आहे, ती तुम्ही एव्हाना ऐकली असेल, कारण त्यामध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाहीये. तर याच सगळ्या गोष्टी करत असताना राज ठाकरे यांची खरी गल्लत जर कुठे झाली असेल तर ते वेळेवर निर्णय घेऊ शकले नाहीत, ही त्यांची गल्लत आहे आणि ही आपल्याला तपशिलानुसार होताना दिसते. आता राज ठाकरे यांचे जे काही गड आहेत मुंबईतले, मग एक विक्रोळी असेल किंवा भांडूप असेल, माहीम असेल, या जर महत्त्वाच्या भागांचा जर आपण विचार केला तर अमित ठाकरे यांच्यासाठी भांडूप मतदारसंघाची निवड करण्यात आली होती. इथले काही कार्यकर्ते आहेत जे सोयीने कधी मनसेचे असतात किंवा सोयीने कधी शिवसेनेचे असतात. अशा स्थानिक नेत्यांनाही राजकीय महत्वाकांक्षांचे धुमारे फुटत होते आणि त्यातल्या काहींना आपण आमदार व्हावं असंही वाटत होतं. त्यांनी बळेबळे किंवा जबरदस्ती किंवा इच्छेविरुद्ध अमित ठाकरे यांचे होर्डिंग या परिसरामध्ये लावले होते की भांडूपचा आमदार दमदार, अमित ठाकरे जोरदार. तर या सगळ्या होर्डिंगचा विचार केल्यानंतर इथून अमित ठाकरे लढणार असं वाटत होतं आणि त्यामुळे
एकनाथ शिंदे यांना भांडूपमधून आपला सहकारी अमित ठाकरे यांच्या विरोधात उतरवायचा नव्हता. त्यामुळे भांडूपवर लक्ष केंद्रित केलेल्या मनसेने अगदी झपकन होईना आपली टोपी फिरवली आणि ते माहीममध्ये गेले. ते जात असताना माहीम हा मतदारसंघ निवडताना तिथे आणखी एका त्यांच्या सहकार्यावर किंवा कार्यकर्त्यावर अन्याय झाला. त्याचं नाव आहे नितीन सरदेसाई. नितीन सरदेसाई यांनी आपलं कॅम्पेन सुरू केलं होतं आणि त्यांना निवडणूक लढायची होती. पण अमित ठाकरे हे राजपुत्र आहेत, ते आल्यामुळे नितीन सरदेसाई यांना माघार घ्यावी लागली. आता अमित ठाकरे यांच्यासाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी असं राज ठाकरे यांचं म्हणणं होतं. पण सदा सरवणकर यांना शेवटच्या क्षणी भेट मिळाली नाही आणि सदा सरवणकर यांना मुख्यमंत्र्यांनी हे सांगून पाठवलं होतं की तुम्ही जा राज ठाकरेंना भेटा आणि तुमचा अर्ज मागे घेण्याला हरकत नाहीये, आपल्याला राज ठाकरेंना मदत करायची. पण ज्या भेटीसाठी थेट मुख्यमंत्र्यांनीच पाठवलं ती भेटच राज ठाकरे यांनी होऊ दिली नाही. राज ठाकरे यांनी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि साहजिकच 3 वेळा आमदार असणारे सदा सरवणकर हे काहीसे अस्वस्थ झाले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आता मी जो तुम्हाला म्हणतोय की कचाकडा झालाय तो कसा आहे ते बघा. आता नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून जे खासदार झाले त्यामध्ये एका महत्वाच्या वाक्याचा राज ठाकरेंच्या खूप मोठा फरक पडला आणि परिणाम झाला. ते वाक्य असं होतं जे मी या आधीच्या व्हिडिओमध्येही आपल्याला सांगितलं होतं की तुम्हाला बाकड्यावर बसणारा खासदार हवाय की मंत्रिमंडळात जाऊ शकणारा तुमचा कोकणातला सुपुत्र हवाय किंवा नेता हवाय, असं राज ठाकरेंनी विचारलं होतं. हे त्यांचं जे विधान होतं हे अनेकांच्या वर्मी लागलं आणि त्यातून एक जोरदार असं मतदान नारायण राणे यांना झालं. नारायण राणे खासदार झाले. पण आता तेच नारायण राणे माहीममधून महायुतीचे उमेदवार असलेल्या सदा सरवणकर यांच्यासाठी प्रचार करणार आहेत. आता अनेक भाजपचे नेते जे स्वतः विधान परिषदेवर आहेत ते असं म्हणतायत की मी अमितचा प्रचार करणार, मी अमितसाठी हे करणार. पण ही मंडळी स्वतः विधानसभेवर निवडून येऊ शकत नाहीत म्हणून त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या कृपेनं मागच्या दरवाजाने विधान परिषदेत पोचावं लागतं. ती मंडळी आता अमित ठाकरेंसाठी मतं मिळवण्याकरता माहीम मतदारसंघात जाणार आहेत. हे थोडंसं हास्यास्पद वाटतं. आता आपण येऊया नारायण राणे यांच्याकडे. तर नारायण राणे यांना मानणारा जो कुडाळ, कणकवली, मालवण, वेंगुर्ला या परिसरातला जो मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात माहीम मतदारसंघामध्ये आहे आणि अशा मतदारांना नारायण राणे हे आता गळ घालणार आहेत सदा सरवणकर यांना मतदान करण्यासाठी. आता इथे मनसेचं पारडं जड आहे. मित्रांनो, मी आपल्याला काय सांगतोय ऐकून घ्या. इथे मनसेचं पारडं जड आहे कारण त्यांच्याकडे स्वतःची 40,000 मतं असल्याचं या आधीच्या निवडणुकांमध्ये लक्षात आलेलं आहे. पण आता भाजपला काय करायचंय तर भाजपला एकनाथ शिंदे यांना डिस्टर्ब करायचंय, एकनाथ शिंदे यांना विचलित करायचंय आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांना जर भाजप हलक्यात घेत नसलं तरी राज ठाकरे हे त्यांना हलक्यात घ्यायला तयार आहेत. कारण राज ठाकरे जसं काल स्वतःच म्हणाले की गमावण्यासारखं आता माझ्याकडे काय आहे. पण आपल्याला आणखी एक गोष्ट सांगतो की भाजप हा संपूर्ण राज्यातल्या 288 मतदारसंघांपैकी 148 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढतोय. त्या खालोखाल महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा 139 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढतोय. म्हणजे संख्येच्या स्वरूपात जर आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. आणि त्यामुळे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असं ठरत होतं किंवा त्यांच्याबद्दलची एक जी काय मांडणी सुरू होती ती अशी होती की जिथे अगदी हक्काने जो मतदार राज ठाकरेंकडे आहे किंवा हुकमी पद्धतीने राज ठाकरेंचे सहकारी निवडून येतील तिथे शिवसेनेने उमेदवार देऊ नये किंवा भाजपने तिथे उमेदवार देऊ नये असं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग, सामंजस्य करार हा ठरत होता. आणि त्याचं उत्तम उदाहरण कोणतं आहे तर शिवडी हा मतदारसंघ आहे. शिवडी या मतदारसंघामध्ये बाळा नांदगावकर हे निवडणूक लढतायत. ते कोणाविरुद्ध लढतायत तर ते 2 वेळा आमदार असलेल्या शिवसेनेचे विधानसभेतले गटनेते असलेल्या अजय चौधरी यांच्या विरोधात निवडणूक लढतायत. तिथे ना शिंदेंनी उमेदवार दिला ना भाजपने उमेदवार दिला. याचं कारण काय तर याचं कारण
बाळा नांदगावकर यांच्या डोक्यातलं चित्र स्पष्ट होतं, आपण निवडणूक इथेच लढायची. गल्लत कुठे झाली की गल्लत राज ठाकरे यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या निर्णय प्रक्रियेनुसार झाली. ती म्हणजे आधी त्यांनी भांडूपवर लक्ष केंद्रित केलं, मग त्यांना अमित ठाकरेंसाठी भांडूप हा सुटेबल किंवा योग्य असा मतदारसंघ वाटला नाही, त्यामुळे त्यांनी माहीमची निवड केली. कारण माहीम हा तुलनेनं पांढरपेशा मतदार म्हणून समजला जातो किंवा पांढरपेशा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आणि भांडूप हा झोपडपट्ट्यांचा, गल्ल्याबोळ्यांचा, पाण्याच्या टंचाईचा, अनधिकृत बांधकामांचा असा मतदारसंघ म्हणून तो परिचित आहे. आणि त्यामुळे अमितला फार अडचणीत न आणता आमदार करण्याची प्रक्रिया राज ठाकरे यांना करायची होती, पण ती त्यांनी फारशी काही सहज आणि अगदी सोप्या पद्धतीत करणं हे त्यांना जमलेलं नाही. आणि त्यामुळे सरवणकर विरुद्ध ठाकरे असा मुकाबला आता तिथे होणार आहे. या मुकाबल्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, शिवसेनेचे महेश सावंत यांना आता सगळेच हलक्यात घेत आहेत. म्हणजे सरवणकर पण त्यांना हलक्यात घेत आहेत आणि ठाकरे तर त्यांच्याकडे बघायलाही तयार नाही आहेत. पण परिस्थिती ही कधीही बदलू शकते, अशी एकूणच तिथली स्थिती आपल्याला त्या भागाचा दौरा केल्यानंतर किंवा तिथे फेरफटका मारल्यानंतर दिसते. आता राज ठाकरे यांनाच सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांना का डॅमेज करायचंय भाजपला, तर त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. भाजपला आता एक कळून चुकलंय की 2-2.5 वर्ष जे काही आपण राज्यातली सत्ता उपभोगली किंवा तिचा आनंद घेतला, तो फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या 40 सहकाऱ्यांबरोबर किंवा 40 आमदारांमुळे हे आपल्याला शक्य झालं होतं. कारण त्यांच्याकडे 105 आमदार असताना त्यांना सत्ता मिळाली नव्हती. मग आता असं 2 वर्ष सत्ता भोगलेल्या नेत्याबरोबर आपण बोलण्यापेक्षा पाहुणे असलेले कलाकार राज ठाकरे घेऊन त्यांच्याच माध्यमातून जर एकनाथ शिंदे यांची कोंडी केली तर ते अधिक सोपं आणि श्रेयस्कर आहे. आणि त्यामुळेच आता राज यांना एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भिडवण्याचं काम हे भाजपने अत्यंत चाणाक्ष पद्धतीने केलेलं आहे. आणि ज्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आपण असावं असं वाटतंय, अशाच लोकांनी पहिल्यांदा या सगळ्या माहीम प्रकरणाला फोडणी दिली आहे. आता ते कोण आहेत हे आपल्याला कळलं असेलच. अगदी बरोबर आहे, मी म्हणतोय आशिष शेलारांबद्दल. आशिष शेलार हे स्वतः मराठा आहेत आणि त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या अनुपस्थितीमध्ये आपण राज्याचं मुख्यमंत्री व्हावं असं स्वप्न पडणं. कारण ते काम करतायत, ज्येष्ठ आहेत, अमित शहाचे लाडके आहेत आणि सगळ्याच विभागांमध्ये म्हणजे कला, साहित्य, क्रीडा अशा सगळ्या विभागांमध्ये ते काम करतायत. त्यामुळे त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आपल्या इतका दुसरा दर्जेदार उमेदवार दिसत नसल्यामुळे त्यांनी राज ठाकरे जे त्यांचे मित्र आहेत त्यांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम किंवा त्यांना डॅमेज करणं हे एक मिशन हाती घेतलेलं आहे. आता एकनाथ शिंदे यांची अडचण काय आहे, तर ते एकतर संपूर्ण सगळा विषय किंवा सगळी गोष्ट हे नीट समजून घेऊ शकत नाहीत. याचं कारण असं आहे त्यांच्याकडे असलेलं वेळेचं ढिसाळ नियोजन. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांना एखादा तिथला प्रश्न किंवा तिथली समस्या हे सांगण्यासाठी जर त्यांचे काही सहकारी भेटले तर त्याकरताही त्यांच्याकडे वेळ नसतो. इतकंच नव्हे तर त्यांचा मुलगा असलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे त्यांनी काही विषय स्वतंत्रपणे जे दिलेले असतात त्याचाही आढावा घेण्याकरता एकनाथ शिंदेंकडे वेळ नसतो. आणि कदाचित हे असं वेळ नसणं हे मुख्यमंत्र्यांना कदाचित अवेळी अडचणीचं ठरू शकेल अशी परिस्थिती बघायला मिळते. आता अर्थात राज ठाकरे हे मोसमानुसार अनेक नेत्यांवर बोलत असतात. कधी ते मोदींवर बोलतात, कधी ते पवारांवर बोलतात, कधी ते आपला भाऊ असलेल्या उद्धव ठाकरेंवर बोलतात, कधी ते शिंदेंवर बोलतात, ते सगळ्यांवर बोलतात. पण आता अमित ठाकरे हे संसदीय निवड प्रक्रियेच्या माध्यमातून अगदी कार्यान्वित होत आहेत. आणि त्यावेळेला राज ठाकरे यांना आपला स्टँड हा आत्ता काहीसा अगदी स्पष्ट, पारदर्शी आणि थेट करावा लागणार आहे. याचं कारण असं आहे, क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं तर एखादा वेगवान गोलंदाज किती वेगात चेंडू टाकतो त्याच्यापेक्षा तो प्रत्यक्ष चेंडू किती यष्ट्यांमध्ये टाकतो किंवा फलंदाजाला किती चेंडू खेळायला भाग पाडतो याच्यावरच त्या वेगवान गोलंदाजाचं यश अवलंबून असतं. राज ठाकरे यांनी ही गोष्ट जर नीट समजून घेतली तर कदाचित भाजपला ज्या शिंदेंना डॅमेज करायचं आहे त्या शिंदेंच्या नादाला ते लागणार नाहीत
असं आपण समजू शकतो. पण अर्थात राज ठाकरे यांच्याबद्दलचा एखादा समज करणं हे जसं काल सदा सरवणकरांच्या अंगलट आलं तसं ते कोणाच्याही अंगलट येऊ शकतं. आणि त्यामुळेच राज ठाकरे हे अनाकलनीय आहेत. त्यांचं राजकारण हे अशाच पद्धतीचं अनाकलनीय असू नये यासाठी त्यांचे कार्यकर्ते साकडं घालतायत. आपल्याला काय वाटतंय, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जर भिडत झाली तर कोण कोणाला भारी पडेल? राज ठाकरे यांना भाजप सोयीस्कररित्या उपयोगात आणून एकनाथ शिंदे यांना डॅमेज करतंय का? एकनाथ शिंदे यांची गरज आता भाजपसाठी संपली आहे का? आपल्याला काय वाटतं मित्रो? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि हा व्हिडिओ आपण पाहिला असेल शेवटपर्यंत असं मी समजतो, तो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. असेच काही थेट, अचूक, बिनधास्त आणि परखड व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.